आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे हे फोन लाईन वरून जोडले आहेत। अतुलजी, आपण पाहतो या ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या कामासाठी मध्यंतरी वेग आलेला पाहायला मिळत होता। मंत्री आशिष शेलार हे या ठिकाणी पाहणी करत होते। मात्र अशा वेळेस आपण पाहिलं तर आतापर्यंत ही कामं झालेली नाहीत, रस्त्यांचं लेव्हलिंग हे झालेलं नाहीये, काही ठिकाणी खड्डे सुद्धा पाहायला मिळतात। नाही, आपल्याला हे बघायला पाहिजे की पैसे वाटून झाले आहेत का कॉन्ट्रॅक्टरची, ते बघायला पाहिजे, कारण त्याला महत्व देणारं हे सरकार आहे। एकनाथ शिंदे काय इन्फ्रास्ट्रक्चर मॅन वगैरे वगैरे, सामान्य जनतेचे नेते वगैरे, मुख्यमंत्री वगैरे वगैरे, अशा सगळ्या ज्या आहे त्या फक्त माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कसं टायटल मिळत राहील याच्याकडे जास्त लक्ष देणारे लोक आहे। मान्सून हा म्हणजे अनइवन आहे, कधी येतो कधी दडी मारतो, पहिल्यांदा आल्यानंतर लवकर येतो, या सगळ्या गोष्टी काही आजच्या नाही आहे। या सगळ्या गोष्टी तंत्रशास्त्रीय दृष्टिकोनातून लक्षात आलेल्या आहे। तरी पण काम वेळेवर न होणे, 20-25 वर्ष झाले त्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेसोबत बीजेपी होती, नंतर शिवसेनेसोबत बीजेपी होती, या सगळ्या याच्यामध्ये एकनाथराव शिंदे जे आहे ते सातत्यानं नगर विकास खात्याचे मंत्री राहिलेले आहेत। मग त्यांच्या अखत्यारीत जे काम सुरू आहे त्याचा हा सगळा झेंडा बाहेर निघालेला आहे। आणि एकाच पावसामध्ये मुंबईचे लखतर जे आहे ते वेशीवर टांगल्या गेलेले आहे। मुंबईमध्ये मोसमी पावसामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस 3 वेळा तरी पडतो, हे आता लक्षात आलेलं आहे। मग 90-95 मिलीमीटर मध्ये तुमची मुंबई वाहून जाते जी। त्यामुळे हे सगळं जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे झेंडे काढण्याचा अधिकार कोणाला नाही। ते आशिष शेलार तिथे पालकमंत्री आणि नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे यांना कोणी जाब विचारत नाही। आपण फक्त प्रश्न मांडून जातो, पण याला जबाबदार असलेले टीमचे कॅप्टन जे आहे त्यांच्यावर कधी प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे। सातत्यानं होत आहे, एक वेळा नाही होत आहे, सातत्यानं होत आहे। आणि मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर, आपल्या देशाची शान, महाराष्ट्राची शान, त्याच्या संदर्भामध्ये इतका हेळसाळपणा आपण कसं सहन करतो, हा महत्वाचा मुद्दा आहे। धन्यवाद अतुलजी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।